दोन दिवसात निवडणुकीत उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जानकर म्हणून, त्या संदर्भातली काय माहिती? माहिती नाही. हे माझं काही बोलणं झालं. पृथ्वीराज बाबांशी सातारा लोकसभा मतदारसंघासंदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का, किंवा पृथ्वीराज बाबा उमेदवार होतील का? नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार येईल. साहेब, आपण म्हणता एकीकडे की महाविकास आघाडीत आम्ही एकी ठेवतोय, आणि दुसरीकडे शिवसेनेबद्दल शिवसेना परस्पर उमेदवार जाहीर करते. कालच्या मुंबईतल्या बैठकीत सुद्धा हे नाराजी समोर आलेली आहे. काँग्रेसने सुद्धा त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर याकडे आपण कसं पाहता? मी काही कालच्या बैठकीला हजर होतो. माझ्या बैठकीमध्ये कोणी नाराजी व्यक्त केलेली काही पाहिजे नाही. सांगलीची जागा त्यांनी परस्पर जाहीर केली आहे, मुंबईत त्यांनी दावा केले. प्रश्न असा आहे की तुम्ही असं म्हणता की बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझ्यासमोर तर घडलं नाही. 3 तास आम्ही बसलो होतो. आम्ही सविस्तर चर्चा केली, पण नाराजी ही नव्हती. महाविकास आघाडीपेक्षा तुतारीची एवढी जास्ती घेतली, मोठ्या कार्यक्रमांविरोधात तुतारी चुकतच नाही. कशाची नोटीस आहे? बाजार समिती नोटीस आली. दुसऱ्या बाजूला काल प्रफुल्ल पटेलांना सीबीआयने क्लीन चिट दिलेली. देणार ना. असं आहे की त्या संबंधी एक काळ असा होता की ते आमच्याबरोबर होते, ते आम्ही सगळे चिंतित होतो. पण आता एक नवीन मार्ग दिसतो. तेव्हा आमच्याकडे सध्या चर्चा आहे काय म्हणजे जेलमध्ये जायच्या ऐवजी भाजपत गेलेलं बरं, असा त्याचा अर्थ आहे. साहेब, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असं वाटत नाही का? देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली असं वाटत नाही का तुम्हाला? एक सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही. त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याची काही चर्चा सुरू होत्या, किंवा यानंतर जर केला तर तुम्ही? अजिबात नाही. कॉलर वगैरे उडवायचं 2019 साली आपण चूक सुधारली. 2019 मतदारांना तुम्ही अपील केले की चूक सुधारा. आता ते चूक सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही अपील करणार का की आता बाबा चूक सुधारलेली आहे, पुन्हा चूक करू नका? नाही, काही सांगायची गरज नाही. सोलापूरचा मतदार अत्यंत समंजस आहे आणि तो योग्य निर्णय घेईल. बरोबर प्रस्तावाला तर चर्चा होणार नाही कोणाची? नाही, काही कारण नाही. ते भाजपमध्ये आहेत. अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. आता ते भाजपमध्ये आहेत. मी पाहिलं सातारकरांनी सगळ्या रस्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. वंचितवर नेमकं फिसकटण्याचं कारण काय? वंचित आघाडी बाहेर पडण्याचं कारण काय? माहिती नाही. अजूनही आमचा प्रयत्न आहे की त्यांनी आमच्यावर यावं. प्रकाश आंबेडकर त्याच्या मागण्या काय पूर्ण होत नाही? प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागण्या काय पूर्ण होत नाही? काय झालं त्या बैठकीत मी काय फारसा नव्हतो. आमचे काही सहकारी डील करत होते. अजून त्यांचा काय आग्रह आहे, त्यांचा कार्यक्रमामध्ये आग्रह आहे, त्याची चर्चा तुम्ही होतो आणि त्याची मान्यता आमच्या लोकांनी दिली. आता प्रत्यक्ष जागेचा इश्यू आहे, त्या संबंधी त्यांच्या काही लिनियन डिफिकल्टी दिसतात. जरांगे पाटलांची आणि तुमची काही चर्चा झालेली आहे का आताच्या या 2 दिवसात? नाही, मी त्यांना एकदाच भेटलो ज्यावेळी ते उपोषणाला बसले होते त्यावेळी. त्याच्यानंतर नाही. लोकशाहीमध्ये कुणाला उभं राहायचा अधिकार आहे, तो मान्य केला पाहिजे. जरांगे पाटलांनी जर प्रत्येक लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले तर मराठा मतांवर याचा परिणाम आणि फरक पडेल का? विभाजन होईल का मतांचं? आज काही सांगू. निवडणुकीचं फॉर्म भरायची मुदत ती चौकून येईल त्यावेळी भाष्य करता येईल. साहेब, एकच प्रश्न आहे शेवटचा. बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे? बाळासाहेब पाटील की शशिकांत शिंदे? कारण की उत्सुकता खूप आहे जिल्ह्याला. दोन्ही माझ्या डाव्या उजव्या बाजूला. तुम्ही कोणाच्या पारड्यात वजन टाकणार? त्यांच्या काय किंवा कुणाला सांगणार लढायला? माझं काम करा सांगणार. ते दोघंही
त्याची सगळी शक्ती पक्षाच्या फायद्यात टाकणार. चला थँक्यू